मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. दिल्ली येथील आंदोलनाला सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध परीक्षा व्यवस्थेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलंय. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकार खेळत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची देखील यावेळी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे देशाचं भविष्य आहेत, जे देशाचं भविष्य घडवणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या बाबतीत जो अन्याय झाला आहे त्या संदर्भानं आज आम्ही सगळेजण आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे. तुम्ही सगळेजण बघताय, नीट परीक्षा असेल, अनेक परीक्षा असतील, या परीक्षेसारखे महत्त्वाचे पेपर आज तुम्ही सगळे फुटलेले दिसत आहेत. त्यामुळं अनेक विद्यार्थी जे अनेक दिवस परिश्रम करून आपला अभ्यास करतात, यामध्ये अशा अनेक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जे परीक्षा फुटीमुळं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, या नुकसानीला जबाबदार कोण हे आज जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे. त्याचबरोबर देशामध्ये सोनम वांगचुक यांच्या रूपानं जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, सर्व महिला भगिनी आणि खास करून आमच्या विद्यार्थी भगिनी हे या ठिकाणी आलेले आहेत. कारण त्यांचं भविष्य आज धोक्यात आलेलं आपल्या सगळ्यांना दिसते. आणि या बाबतीत आपण जर बघितलं तर सरकार महाराष्ट्रातलं असेल किंवा देशातलं सरकार असेल, कुठंही गांभीर्यानं ही गोष्ट घेताना दिसत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो आहे. आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. विद्यार्थ्यांचं भविष्य या ठिकाणी जर कुणी धोक्यात आणत असेल तर त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई यशस्वी करण्यासाठी जे काही आम्हाला मार्ग दिसतील त्या शासकीय मार्गानं या ठिकाणी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत. आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यावर या ठिकाणी हे आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी, लोकांच्यामध्ये जागृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी दिया जमादार. आज ह्याच्यामध्ये नीट पेपर लीक झालेले आहेत. तर ह्यामध्ये कारणीभूत कोण आहे? तर मोदी सरकार. आणि ह्यामध्ये आम्हाला असं वाटतं की मोदी सरकार फक्त मंदिर बनवतो, जात विवाद करतो. तर ह्यामध्ये आम्हाला आत्ता त्यांनी फक्त एज्युकेशन दिलं पाहिजे. आजकाल खूप अनएम्प्लॉईड पीपल्स वाढलेले आहेत. मग ह्या सगळ्याला कारणीभूत कोण? तर मोदी सरकार. मोदी सरकारने राजीनामा हा दिलाच पाहिजे आणि शिक्षण मंत्रींनीही राजीनामा दिलाच पाहिजे. मोदी सरकार आहे त्यामुळे आमचं भवितव्य आजकाल खूप धोक्यात आलेलं आहे. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक